मंडळी, आपण खूप साध्या भाषेत, गावरान भाषेत बोलत असतो की कावळ्याला आलं उडायचं आणि फांदीला आलं मोडायचं. आता कावळे तर उडणार आहे आणि फांदी पण मोडणार आहे. का म्हणते मी असं? तर ऑपरेशन टायगर हे तुम्ही सगळीकडे ऐकत असाल. ऑपरेशन टायगर गेल्या काही दिवसांपासून राजकीय गल्लीबोळात याची चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाचे खासदार फुटणार का, आणि फुटले तर नेमकं किती फुटणार. त्यातच भर पडली ती मातोश्रीवर झालेल्या एका गुप्त बैठकीची. उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या खासदारांना तातडीने मुंबईला बोलून घेतलं, पण 9 पैकी तब्बल 5 खासदार या बैठकीला फिरकलेच नाही. म्हणजे त्यांची इच्छाच नव्हती या बैठकीत यायची. त्यानंतर राजकारणातला असा काही धुराळा उडाला की विचारू नका. एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईच्या नेस्को सेंटरमध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठं शक्ती प्रदर्शन करायच्या तयारीत आहे, आणि याच दिवशी ऑपरेशन टायगरचा क्लायमॅक्स होणार असल्याचं बोललं जात आहे. पण प्रश्न फक्त खासदार जाण्याचा नाहीये, प्रश्न कायद्याचा आहे की संविधानाचा आहे. जर 5 किंवा 6 खासदार फुटले तर काय होईल? ते अपात्र ठरणार की त्यांचा नवीन गट तयार होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या या कायद्याचा प्रत्येक लूप होल माहीत असलेले उद्धव ठाकरे गप्प का बसले? तर नाही, ते गप्प नाही बसले. उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी मातोश्रीवर रेडी झालाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की ऑपरेशन टायगरचा गेम प्लॅन काय आहे, आणि खासदार गेले तरी पक्ष कसा टिकवायचा याचा उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन काय असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मातोश्रीवर काय घडलं? 5 खासदार गैरहजर असल्याचं रहस्य काय आहे? तर हे सगळं सुरू होतं 2 दिवसांपूर्वी. दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी आणि पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एक तातडीची बैठक बोलावली. अजेंडा होता की आगामी रणनीती ठरवणे. ठाकरे गटाकडे सध्या लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, पण जेव्हा बैठकीची हजेरी पडताळली गेली तेव्हा मातोश्रीच्या हॉलमध्ये फक्त 4च खासदार बसलेले होते. उरलेले 5 खासदार गायब. हे 5 खासदार कोण आहे? त्यांच्या नावांची चर्चा सध्या सोशल मीडियापासून ते टीव्ही चॅनल्स पर्यंत सुरू आहे. जेव्हा 5 खासदार बैठकीला आले नाहीत तेव्हा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरची चिंता लपली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे बैठकीत भावुक झाले आणि त्यांनी थेट सांगून टाकलं की ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे विचार करा, ज्या उद्धव ठाकरेंनी 2022 मध्ये 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेल्यानंतरही पक्ष उभा केला, त्यांना आता पुन्हा एकदा त्याच संकटाचा वास सुरू झालाय. दुसरीकडेच आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोल करायला मैदानात उतरले. ते म्हणाले की आमच्या खासदारांवर अंधविश्वास आहे, कोणीही कुठेच जाणार नाहीये. पण राजकारणात जेव्हा नेते म्हणतात ना की सगळं काही ठीक आहे, कोणीच कुठे जाणार नाही, तेव्हा समजायचं की पडद्यामागे काहीतरी भलतंच काहीतरी शिस्त आहे. काय आहे ऑपरेशन टायगर? शिंदेचा गेम प्लॅन. आता वळूयात या सगळ्यात मोठ्या मास्टर माइंडकडे, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आणि त्यांची शिवसेना. की शिंदे गटाने या मोहिमेला नाव दिले ऑपरेशन टायगर. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे उद्धव ठाकरेंकडे उरलेले 9 खासदार खिळखिळे करणे आणि संसदेत खरी शिवसेना आपलीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करणे. यासाठी टायमिंग निवडलं गेलंय पक्षाचा वर्धापन दिन. एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईतल्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये मोठा मेळावा घेत आहे, जिथे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार होणार आहे. पण पडद्यामागची खरी बातमी अशी आहे की याच मंचावर ठाकरे गटाचे काही मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईतल्या आमदारांना आणि आजी माजी नगरसेवकांना शिंदेंनी कडक सूचना दिल्यात की यावेळी वर्धापन दिन अभूतपूर्व झाला पाहिजे. शक्ती प्रदर्शन असं करा की दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे. आता प्रश्न पडतो की शिंदेंना हे खासदार का हवेत? तर याचं उत्तर आहे संसदेत व्हीप बजावण्याचा अधिकार आणि पक्षावरचा ताबा कायदेशीररित्या अधिक मजबूत करणे. जर ठाकरे गटाचे खासदार शिंदेंकडे आले तर संसदेत उद्धव ठाकरेंचा आवाज आणखी क्षीण होईल, आणखी कमी होईल आणि दिल्लीतल्या सत्तेत शिंदे गटाचं वजन अधिक वाढेल. पण थांबा, राजकारणात जितकं सोपं दिसतं तितकं हे कायद्याच्या चौकटीत सोपं नसतं. जर ठाकरे गटाचे खासदार फुटले तर त्यांच्यावर कारवाई होणार का, ते अपात्र ठरणार का, यावर महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव आणि कायद्याचे गाढे अभ्यासक मानले जाणारे कळसे यांनी अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण मांडले. हे गणित नीट समजून घ्या, कारण यातच संपूर्ण सत्तेचा खेळ दडलाय. अनंत कळसे सांगतात की जेव्हा एखादा खासदार या आमदार पक्ष बदलतो तेव्हा संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होते.
हा कायदा 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या काळात आणला गेला होता, जेणेकरून आयाराम गयाराम राजकारणातल्याला चाप बसेल. आता या कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर विलिनीकरणाचा एक कडक नियम आहे. नियम काय सांगतो तर मूळ राजकीय पक्षाच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी कमीत कमी 2/3 सदस्यांनी एकत्र बाहेर पडायला हवं आणि दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला हवं. आता ठाकरे गटाचं गणित मांडूयात. ठाकरे गटाकडे सध्या 9 खासदार आहेत. 9चा 2/3 आकडा काढला तर तो 6 येतो. याचा अर्थ असा की जर 6 ते 9 खासदार एकत्र गेले तर ते संपूर्ण गट कायदेशीररित्या सुरक्षित राहील आणि त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नसणार आहे आणि किंवा कारवाई होणार नाही. पण जर समजा 9 पैकी फक्त 5 खासदार बाहेर पडले तर तो आकडा 2/3 कमी भरतो. अशा परिस्थितीत या 5 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल आणि थेट अपात्र ठरू शकतात. इथे एक जुना ऐतिहासिक दाखला आहे. विधिमंडळाचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. लोकप्रतिनिधी एकाच दिवशी न जाता वेगळ्या वेगळ्या गटात किंवा वेगळ्या वेगळ्या दिवशी फुटत गेले होते. त्या काळी तत्कालीन अध्यक्षांनी टप्प्याटप्प्याने गेलेल्या सदस्यांची संख्या शेवटी एकत्र मोजली होती आणि तो गट वैध ठरवला होता. पण आजच्या काळात जर सुरुवातीला फक्त 5 खासदार बाहेर पडले तर ठाकरे गट तत्काळ लोकसभा अध्यक्षांकडे त्यांच्या अपात्रतेची याचिका दाखल करेल. त्यानंतर मोठी कायदेशीर लढाई सुरू होईल, जी वर्षानुवर्षे चालू शकते. मूळ पक्ष विरुद्ध संसदीय पक्ष आणि कोर्टाची दिरंगाई. आता इथे आणखी एक गोम आहे, ती म्हणजे मूळ राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष म्हणजे सभागृहातील गट यातील फरक. फुटणाऱ्या खासदारांना निवडणूक आयोग किंवा कोर्टासमोर हे सिद्ध करावं लागेल की तेच मूळ पक्ष आहेत. पण 2022 मध्ये शिवसेना फुटली, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. हे खटले अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबितच आहेत. त्यावर अजूनही अंतिम निर्णय लागलेले नाहीत. त्यामुळे नवीन खासदारांचं हे प्रकरण सुद्धा न्यायालयात जाणं 100% फिक्स आहे. आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर हे खटले चालले. संविधानाच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे विषय वर्षानुवर्ष प्रलंबित राहणे लोकशाहीसाठी आणि देशाच्या स्थिरतेसाठी योग्य नाहीये. कोर्टाने यावर अत्यंत जलद गतीने निर्णय दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यात लोकशाहीचा आणि संविधानाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि राजकीय अस्थिरतेचा असा खेळ प्रलंबित राहणार नाही. उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी आणि डॅमेज कंट्रोल काय असेल? तर आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवत आहेत, खासदार नॉट रिचेबल होत आहेत, मग उद्धव ठाकरे हातावर हात धरून बसलेत का? तर नाहीये. तर याचं उत्तर आहे की ठाकरेंचा प्लॅन बी रेडी आहे. आता मातोश्रीवर पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाला सुद्धा आहे. उद्धव ठाकरेंना चांगली जाणीव आहे की नेते आणि लोकप्रतिनिधी ईडी, सीबीआय किंवा सत्तेच्या मोहापायी फुटू शकतात. पण पक्ष नेत्यांवर नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर चालतो. म्हणून ठाकरेंनी युद्ध पातळीवर डॅमेज कंट्रोल सुरू केले. या प्लॅन बी चा पहिला भाग म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांना आश्वस्त करणे. नुकतीच उद्धव ठाकरेंनी ईशान्य मुंबईतील आमदार, विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांना स्पष्ट सांगितलं की खासदार फुटणार अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे आपल्यासोबतच आहे. खासदार कुठेही जाणार नाहीत. तुम्ही फक्त पक्ष संघटित करण्यावर लक्ष द्या. म्हणजे खासदार जाण्याआधीच कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणे आणि त्यांचा हा पहिला पवित्रा होता. या प्लॅनचा दुसरा भाग म्हणजे की बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांना कडक सूचना देण्यात आल्या की ज्या खासदारांवर संशय व्यक्त केला जातोय त्यांना कार्यकर्त्यांसमोर जाऊन स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. तुम्ही बैठकीला का अनुपस्थितीत राहिला याचं खरं कारण कार्यकर्त्यांना सांगा आणि पक्षात एकजूट असल्याचं दाखवून द्या. अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन म्हणजे खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी मतदारसंघातील जिल्हा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही याची काळजी घेतली जाते. नेत्यांनी गद्दारी केली तरी मतदार आणि केडर पक्षांसोबतच कसं घट्ट राहील यावर मातोश्रीची टीम आता काम करत आहे. पण मंडळी, आता येत्या काही दिवसात 2 मोठे मेळावे होणार आहेत आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. एकीकडे ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहात आपला 60वा वर्धापन दिन साजरा करणार आहे, तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महामेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करणार आहे. या दोन्ही वर्धापन दिनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची नजर असेल ती खासदारांच्या हजेरीवर.
ठाकरेंच्या मेळाव्यात सर्व 9च्या 9 खासदार मंचावर एकत्र दिसणार का, की त्यातले काही जण थेट पलटी मारून शिंदेच्या मंचावर एंट्री करणार? आणि या सगळ्यात उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणता नवा बॉम्ब फोडणार आहे, याकडे राजकीय वर्तुळात आता लक्ष लागलंय. पक्षांतर बंदी कायदा, 2/3 आकडा, कोर्टाची पायरी आणि मातोश्रीचा प्लॅन बी, या सगळ्या चक्रव्यूहात ऑपरेशन टायगर यशस्वी होतं का, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तोपर्यंत मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे गटाचे खासदार खरंच फुटणार का? आणि जर 6 खासदार फुटले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की नाही? संविधानाचा गैरवापर थांबण्यासाठी कोर्टाने यावर काय निर्णय घ्यायला हवा? तसं तर खासदार फुटले तर ते म्हणले नाही का मी सुरुवातीलाच की कावळे उडणार आहे आणि फांदी मोडणार आहे. पण तरीही तुमचं यावर मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.